सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना सत्ताधारी सुद्धा स्वतःचा एक वेगळा मोर्चा करतात। म्हणजेच भाजप आज एक मूक मोर्चा काढणार आहे आणि म्हणूनच मूक मोर्चा करा पण आमच्यासोबत येऊन करा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। तेव्हा आज भाजपचा जो हा मूक मोर्चा निघणार आहे तो नेमका कसा असणार आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सध्या ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत। ओम, भाजप सुद्धा आज मूक मोर्चा काढते। आज खरं तर या मोर्चामुळे, सत्याच्या मोर्चामुळे एक प्रकारे वातावरण ढवळून निघालेलं असताना त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचा हा मूक मोर्चा असणार आहे। बाळा नांदगावकरांनी सांगितलं आमच्या बरोबर येऊन मोर्चा काढा असं त्यांचं म्हणणं आहे। काय एकंदरीतच या मोर्चाचं स्वरूप आहे? निश्चितच अनुपमा, खरं तर दोन आघाड्यांमधला, दोन पक्षांमधला, दोन विचारधारांमधला हा जो काही एक संघर्ष आहे, जो वाद आहे, जर आपण पाहायला गेलं तर सरकारच्या विरोधामध्ये एकंदर सातत्याने विरोधक मोर्चा काढतात। परंतु विरोधकांचा आजचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे। या विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपकडनं सुद्धा मुंबईमध्ये आंदोलन केलं जाते। एक छोटीशी अपडेट अशी आहे की हे आंदोलन बाबुलनाथ मंदिराऐवजी गिरगाव चौपाटीवर दुपारी 1 वाजता होईल। त्यामध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंगल प्रभात लोढा आणि इतरही महत्त्वाचे सर्व मुंबईतील आमदार व नेते हे उपस्थित राहतील। सातत्याने विरोधी पक्षाकडनं जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय आणि यानंतर हे राज्यातलं सरकार आले, याला कुठेतरी काउंटर करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय असं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजप विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा आज मैदानात उतरतंय। आपण विरोधी पक्षात असताना भाजपची आंदोलनं पाहिली होती, परंतु सत्तेत असताना विरोधकांच्या एकंदर आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप आता आंदोलन करते। दुपारी 1 वाजता गिरगाव चौपाटीवरती लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या समोर भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते, ज्या पद्धतीने मी सांगितलं रवींद्र चव्हाण असतील किंवा अमित साटम, मंगल प्रभात लोढा, हे सगळे मूक आंदोलन करतील। हाताला काळ्या पट्ट्या बांधून या सगळ्या निवडणूक आयोगाच्या वरती होणाऱ्या आरोपांचा ते निषेध करतील आणि एक प्रकारे मूक आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांचा जो मोर्चा निघतोय त्याला काउंटर करण्याचा हा प्रयत्न आहे। अर्थात विरोधकांच्या आरोपांना, विरोधकांच्या या सगळ्या गोष्टींना केवळ मूक आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाणार का, तर निश्चित नाही। यानंतर भाजपकडनं सुद्धा प्रतिक्रिया दिल्या जाणार आहेत, प्रतिक्रिया भाजपकडनं व्यक्त होतील। मुंबई अध्यक्ष अमित साटम असतील किंवा इतरही महत्त्वाचे नेते असतील, यांच्याकडनं विरोधकांच्या या मोर्चावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाते, काय टिप्पणी केली जाते आणि एकंदर विरोधकांच्या या मोर्चाचा प्रतिसाद आणि या प्रतिसादावर विरोधकांपेक्षा सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या मोर्चावर पुढची काही राजकीय गणितं, पुढची काही राजकीय समीकरणं हे अवलंबून असणार आहेत। त्यामुळे विरोधकांचा मोर्चा आणि त्याला भाजपकडनं दिलं जाणार प्रत्युत्तर हे देखील मुंबईतल्या राजकीय धुमश्चक्रीतले एक उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे यामध्ये नेमकी सरशी कोणाशी होते, कोणाच्या मोर्चाला, कोणाच्या आंदोलनाला अधिक प्रतिसाद मिळतोय पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच। आणि ही लढाई खरं तर सत्य असेल त्याची नव्हे तर एका प्रकारे शक्तीबळाची सुद्धा आहे आणि त्यामुळे निश्चित पाहावं लागेल की कुठल्या मोर्चामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये बळ दिसतंय। एक प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे, मात्र कितपत यश या प्रत्युत्तराला येते हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण विरोधकांची आज एकजूट आहे, सगळेच पक्ष डाव्या पक्षांसहित एकत्रित आज दिसणार आहेत, त्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा असणार आहेत। निश्चितच मुंबईतलं आज राजकीय वातावरण त्यामुळे ढवळून निघालेलं आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपण चर्चा करूया, जोडले जाऊ। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी।